हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मी आहे ललिता आणि तुम्ही बघत आहात आर्याज ब्लॉग कॉर्नर। तर थंबनेल बघितलंच असेल तुम्ही की मी कुठे निघाले आहे। तर आज मी निघाले आहे शिहोर म्हणजेच कुबेरेश्वर धामला। मला जर शिहोरला यायचा प्लॅन असेल, कुबेरेश्वर धामला यायचा प्लॅन असेल, पुढे आम्ही खूप सारे असे ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत। म्हणजेच की आपण उज्जैनच्या महाकालेश्वरला पण जाणार आहोत, कारण महाकालचा बुलावा आलाय तर जावा तर नक्कीच लागेल। आणि त्याच्यानंतर आपण परत दुसरं ज्योतिर्लिंग आपलं ओंकारेश्वर तिथे पण जाणार आहोत। आणि तुम्ही बघत राहा। आम्ही स्टार्ट केली आमची जर्नी, आम्ही थोडंसं पुढे आलोय। गाडी आहे, आम्ही या गाडीमध्ये आम्ही सगळे मिळून आमचे फॅमिली मेंबर्स मिळून चाललोय। तर तुम्ही बघत राहा ब्लॉग कसा आहे। तुम्हाला जर आवडला, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता। जसं की मी आता सांगितलं, आम्ही निघालो आहोत। तर आम्ही रात्रीच्या वेळी निघालो, कारण पोहोचूपर्यंत सकाळ होऊन जाईल। चला तर सगळ्यांना सुप्रभात, कारण प्रवास करता करता सकाळ पण झालेली आहे। थोड्याच वेळात आता आम्ही शिहोरला पोहोचणार आहोत। आणि पुढे तुम्ही बघत राहा ते ठिकाण कसं आहे। जर तुम्हाला कुबेरेश्वर धामला यायचं प्लॅन असेल तर तुम्ही नक्की बघा। तर आता आम्ही गाडी पार्किंग मध्ये पार्क केली आणि पुढे आता आम्ही निघालो होते। बघा, हे मंदिराचं लोकेशन आहे, जिथे की आसपास हे सगळे पूजाची सामग्री मिळते, देवाला ठिकाण। जसं प्रत्येक देवस्थानामध्ये हे असतं। फायनली तुम्ही बघू शकता आम्ही इथे पोहोचलोय। हे मंदिर आहे इथलं, जे की आम्ही बाहेरून इथे गाडी पार्क करता करता दाखवत होते मी तुम्हाला। आपण घरी असतो तेव्हा सगळ्यांनाच वाटत असेल की कुबेरेश्वर धाम कसं आहे, तिथल्या रुद्राक्षाची एवढी माहिती देतात, ते रुद्राक्ष कसं आहे। तर ते त्याच सगळ्या प्रश्नांचे उत्तर बघण्यासाठी मी पण इथे चाललेले आहे। आम्ही एंट्री करतोय आता। हे मुख्य द्वार आहे कुबेरेश्वर धामचं, म्हणजे शिहोरचं। इथून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता। आणि आम्ही प्रवेश केला। हे बघा आपल्या भक्तांची श्रद्धा, की ज्यांनी भिंतीवर सुद्धा स्वस्तिक काढलेलं आहे, असतात खूप सारे। आणि हे कुबेरेश्वर धाम तुम्हाला तर माहिती आहे, फक्त पंडितजी मिश्रा शिहोरवाले बाबा म्हणून जे प्रसिद्ध आहे त्यांच्यामुळे जास्त फेमस झालेला। आणि प्रवेश करता करता सगळ्यात पहिली नजर पडलेली आहे ती म्हणजे आपले श्री हरी विष्णू भगवान, ज्यांची निद्रा स्वरूपाची मूर्ती तिथे स्थापित केलेली आहे। आणि हे त्यांचं मंदिर आहे। तो खूप छान मूर्ती, खूप सुंदर आहे। तिथे जाऊन छान वाटलं, त्या मूर्तीला बघून खूप प्रसन्न वाटलं मनाला। आणि शिहोर हे मध्य प्रदेशामधील एक छोटंसं गाव आहे, जे की फक्त आणि फक्त कुबेरेश्वर धाममुळे जास्त प्रसिद्ध झालेला आहे। तिथल्या महादेवाच्या मंदिरामुळे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली आहे। तेच बघण्यासाठी आम्ही पण। आणि जसं की कुबेरेश्वर धाम आहे, जे शिहोर म्हणून प्रसिद्ध आहे, ते आपण जसं। आणि इथे मंदिराच्या प्रांगणाच्या मधोमध्ये इथे एक शिला मांडलेली आहे, जी की पवित्र शिला म्हणून प्रसिद्ध आहे। असं म्हणण्यात येतं की यामध्ये साक्षात महादेवांचा वास आहे। आणि तिथे सगळ्यांनी पूजा अर्चना केली मनोभावनाने। आणि आपल्या तिथे श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रांचा जाप केला। हाच तो शिला, हीच ती शिला, हाच तो दगड जे म्हणतात ते। आम्ही पण दर्शन केलं, पूजा करून छानपणे दर्शन वगैरे घेऊन सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले। इथे तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे, फक्त त्या शिलाला हात लावण्यासाठी, तिथे जल अर्पण करण्यासाठी, बेलफूल वाहण्यासाठी। आम्ही इथे मंदिरामध्ये प्रवेश केला, तिथे की आपण बाबांची कथा ऐकतो, तिथे ते बसून कथा करतात, तिथे पण आम्ही जाऊन दर्शन घेतलं। आणि परत हे बघू शकता तुम्ही श्री प्रभू रामचंद्रजी। आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर सगळ्यांची लगबग सुरू झाली। रुद्राक्ष कुठे मिळतं? तर आम्ही पण ते सर्च केलं, तर रुद्राक्ष मिळतं तिथे गेट नंबर 3, म्हणजेच तिथे गौशाला आहे, त्याच्या मागून तिथे नंबर लागता। आणि तुम्ही बघू शकता तिथे रुद्राक्ष घेण्यासाठी अक्षरशः किती गर्दी होती। सकाळी 8-9 पासून तिथे गर्दी स्टार्ट झाली आणि 10 पासून त्यांनी रुद्राक्ष वाटायला सुरुवात केली। 5 वाजेपर्यंत तिथे रुद्राक्ष वाटतात। तर आम्ही पण या लाईनीत लागलो आणि गर्दीमध्ये खूप जास्त क्राऊड होता। आम्ही रुद्राक्ष, आणि तिथे प्रत्येक माणसाला पर पर्सन एकच रुद्राक्ष मिळत असतं। मग ते अशा प्रकारे आपल्या बोटाला अशी साई लावतात आणि ही दीदी आपल्याला एक रुद्राक्ष देते, म्हणजे एका माणसाला एक रुद्राक्ष मिळेल, परत कोणी लाईनीत लागणार नाही याची ते खूप जास्त काळजी घेतात। आणि हा पंचमुखी रुद्राक्ष आहे, जो की सहजासहजी आपल्याला मिळून जातो।
आणि हे आम्ही आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती ना, आता तुम्ही बघू शकता एवढा जास्त क्राऊड वाढला होता तिथे. मग आम्ही दर्शन वगैरे करून पुढच्या लोकेशनला निघून गेलो. आणि नेक्स्ट व्लॉग हा उज्जैनचा येणार आहे, तो पण बघायला विसरू नका. बाय.